शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाच्या समोर 15 वर्षापासून एक गाय आणि त्यासोबत 5 लाख रुपये किंमत असलेले राधाकृष्ण नावाचे गाय वासरू आहेत। विजयाचे शुभ संकेत या गोमातेपासून मिळतात अशी शिवसेनेच्या नेत्यांची श्रद्धा आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणतीही जरी निवडणूक असली तरी शिवसेना, मग ते ठाकरेंची असो किंवा शिंदेंची असो, त्या दोनही शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामध्ये म्हणजेच प्रचार कार्यालयामध्ये एक सर्वाधिक जास्त लक्ष केंद्रित करणारं चित्र पाहायला मिळतं। ते म्हणजे या कार्यालयांमध्ये गोमाता पूजली जाते। गोमाता जोपर्यंत हे प्रचार कार्यालय असतं तोपर्यंत गोमाता या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहत असाल तर हे शिवसेनेचं कार्यालय आहे, म्हणजेच एकनाथ शिंदे यांचं हे कार्यालय आहे। त्यांच्या पक्षातील सहकारी जे आहेत ते या ठिकाणी असतात। आपण या ठिकाणी पाहत असाल तर गाईचे छोटे छोटे पिल्लं या ठिकाणी आहेत आणि त्यांची किंमत जर पाहिली गेली तर ती 5 लाखांपेक्षा जास्त आहे। आणि कर्नाटकातून ही जोडी या ठिकाणी आणलेली आहे। यांचं नाव आहे राधा आणि कृष्ण। लहान लहान आहेत, सुंदर आहेत आणि हे या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर हे शिवसेनेचं प्रचार कार्यालय आहे। या ठिकाणी बॅनर पाहायला मिळतंय, आमदार प्रदीप जयस्वाल यांचा फोटो पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे त्यांचे सहकारी देखील आहेत। आपण त्यांना विचारूयात, भाऊ काय सांगाल, आता हे सुंदर अशी जोडी या ठिकाणी गायींची पाहायला मिळते। राधाकृष्ण त्यांचं नाव आहे। आम्ही समोर देखील एक गाय पाहिलेली आहे। कशासाठी नेमकं हे का तुम्ही आणता इथं? हे आता हिंदुत्ववादाची सुरुवातच, शिवसेनेची सुरुवातच गायीपासून होती आणि आम्ही सगळ्यात पहिले गायीचं दर्शन करतो। हिंदूंचा कोणता पण सण असो, काही पण शुभ कार्य असो, जो पण उमेदवार येईल त्यांनी दर्शन करायचं, दर्शन करून आतमध्ये येण्यासाठीच केलेले आहे। यांची किंमत 4.5-5 लाख रुपये आहे। बरं, किमतीचं नाही, पण एक गायीचं साहेबांना पहिल्यापासूनच आहे आणि शिवसेनेचं एक क्रेज आहे, त्या हिशोबाने आम्ही गायीची रक्षण करण्यासाठी आणि गायीची सेवा करण्यासाठी इथं गायी आणलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजी। ठाण्यामध्ये इच्छुक उमेदवारांसाठी शिवसेनेच्या वतीनं फॉर्मचं वाटप करण्यात आलं। आनंद आश्रम या ठिकाणी उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आलं। मोठ्या संख्येने इच्छुक हे फॉर्म घेण्यासाठी सध्या उपस्थित आहेत, गर्दी करत आहेत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये आता शिवसेनेच्या वतीने आनंद आश्रम या ठिकाणी इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना फॉर्म वाटप केले जात आहेत। आपण पाहतोय की टेमीनाका परिसरातील हे आनंद आश्रम आहे। या आनंद आश्रम परिसरामध्ये सध्या शिवसेनेच्या वतीने फॉर्म जे आहेत ते वाटप केले जात आहेत। हे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना हे फॉर्म वाटप केले जात आहे। जी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती येत्या पुढच्या महिन्यात जी सुरू होणार आहे, त्यासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत, जे नगरसेवक होण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहेत, शिवसेनेचा लोगो असलेला हा जो फॉर्म आहे तो आनंद आश्रम परिसरातून दिला जात आहे। इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना हा फॉर्म दिला जात आहे। आपण बघितलं तर या संपूर्ण फॉर्म मध्ये वैयक्तिक माहिती असेल, स्थानिक जोडणे आणि कार्यक्षेत्र जे काय ते असेल, राजकीय कारभार जो काय त्यांचा तो या ठिकाणी आहे। त्याचबरोबर संपूर्ण जो डाटा आहे उमेदवाराचा, इच्छुक उमेदवाराचा, तो या ठिकाणी भरला जाणार आहे। काय सांगशील ताई, तू देखील इच्छुक उमेदवार म्हणून, शिवसेनेचा उमेदवार म्हणून फॉर्म घेतलेला आहे, काय नेमकं म्हणणं तुझं? आपण बघतोय की आज कित्येक वर्ष झाले आपण युवा सेना म्हणून पण बरेच कामं करतोय आणि त्याच प्रकारे आज महिलांवर जो आपण बघतोय की वाढता अत्याचार जो आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढतोय, तर त्यासाठी महिला सक्षमीकरण आणि महिलांना पुढाकार देणं हे खूप गरजेचं आहे। पण येत्या काळामध्ये या फॉर्मच्या माध्यमातून किती उमेदवारांना आपलं नशीब आजमावता येणार आहे, कशा पद्धतीने हे फॉर्म पडताळणी नंतर केली जाणार आहे आणि त्यानंतर शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे हे कुठल्या उमेदवाराला प्रमुख जो एबी फॉर्म आहे त्याचं नंतर वाटप केलं जाणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।